नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की CSV अपलोड करून परचेस इनव्हॉइस कसं क्रिएट करायचं. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला ते डिस्ट्रीब्युटर नेम सर्च करायचं आहे. डिस्ट्रीब्युटर सिलेक्ट करायचं आहे आणि तरी तो ऑप्शन येतो रिक्वेस्ट CSV चा. जर ह्या डिस्ट्रीब्युटरचा CSV सॉफ्टवेअर सोबत मॅप नसेल तर असा ऑप्शन येतो. त्याचं कारण पण असं आहे की बरेचसे डिस्ट्रीब्युटर डिफरंट सॉफ्टवेअर वापरत असतात आणि त्याच्या कारणाने CSVच्या फॉर्मॅटमध्ये थोडाफार बदल होत राहतो. तर त्यासाठी आपल्याला रिक्वेस्ट CSV करायचं आहे. जनरेट तिकीटचा ऑप्शन ओपन होईल. ही वन टाइम प्रोसेस आहे. इथं आपल्याला बाकीचे डिटेल्स फिलअप करून घ्यायचे. कॅटेगरीमध्ये परचेस रिटर्न CSVचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. प्रिफर्ड लँग्वेज सिलेक्ट करायचे. डिस्क्रिप्शन अशा प्रकारे आपल्याला एंटर करायचं आहे. आपल्या CSVची हार्ड इनव्हॉइस कॉपी आणि CSV ची कॉपी दोन्ही आपल्याला इथं अपलोड करायचे. आय एम नॉट अ रोबोटवर क्लिक करायचे आणि सबमिट वरती क्लिक करायचे. जेणेकरून आमची बॅकएंड टीम सगळ्या डिटेल्स व्हेरीफाय करेल आणि 24 to 48 आवर्स मध्ये आपल्याला त्याचा रिप्लाय ही मिळेल आमच्याकडून आणि डिस्ट्रीब्युटरची CSV मॅप होऊन जाईल. आणि ही वन टाइम प्रोसेस आहे. नेक्स्ट टाइम पासून इथं रिक्वेस्ट CSV च्या ऐवजी अपलोड CSV चा ऑप्शन येईल. आता आपण एक ऑलरेडी मॅप डिस्ट्रीब्युटरच्या CSV चा एक नाव घेऊया आणि त्याच्याप्रमाणे त्याची CSV अपलोड करून पाहूया. जसं की इथे गोकुळ फार्मा आहे. सिलेक्ट केला डिस्ट्रीब्युटर. आता इथे अपलोड CSV चा ऑप्शन येतो कारण यांची CSV ऑलरेडी सिस्टम सोबत मॅप्ड आहे. अपलोड CSV वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही जी कोणती CSV असेल ती सिलेक्ट करून ओपन वरती क्लिक केलं की ती CSV अपलोड होऊन जाईल. आता इथे दुसरा ऑप्शन आहे आपल्याला फेचचा. फेच वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑप्शन येतो ईमेल्सचा. ही सुद्धा एक वन टाइम प्रोसेस आहे. Gmail मध्ये आपल्याला जर CSV मिळत असतील डिस्ट्रीब्युटर कडून तर त्या सगळ्या इथं अवेलेबल होऊन जातील. सुरुवातीला एकदाच आपल्याला मॅन्युअली करून घ्यायचे प्रोसेस ही. तिथून पुढे आपल्याला फक्त फेच करून CSV वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे CSV ऑटोमॅटिकली इम्पोर्ट केली जाईल. इथं आपण पाहू शकता की चेनचा सिम्बॉल येत आहे. तर हा सिम्बॉल असा आहे की सिस्टम मध्ये जे प्रोडक्ट आहेत आणि CSV मध्ये जे प्रोडक्ट नेम आहेत त्याच्यामध्ये थोडाफार बदल असू शकतो. त्यासाठी सिस्टमच्या कॅटलॉगच्या प्रोडक्ट सोबत CSV मधले प्रोडक्ट मॅप करण्यासाठी हा ऑप्शन येतो. त्याच्यावरती आपण क्लिक करू शकता आणि तुम्हाला सजेशनचं एक पेज ओपन होईल. तुम्हाला ह्यापैकी जो करेक्ट प्रोडक्ट आहे तो सिलेक्ट करून त्याच्यासोबत मॅप करून द्यायचा आहे. आणि ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. त्यामुळे बऱ्याचदा व्यवस्थित आपण चेक करून 2 वेळा ते कन्फर्मेशन मागतं. त्यासाठी व्यवस्थित चेक करून कन्फर्म करून द्यायचं. इरिव्हर्सिबल प्रोसेस असल्या कारणानं आपण व्यवस्थित चेक करून ऍड करून द्यायचं. जर का न्यू प्रोडक्ट असेल तर त्याचे फक्त आपल्याला मोबाईल ऍप्लिकेशन मधून फोटोज अपलोड करायचे ऍड न्यू आयटम साठी. आयटम्स आर वेटिंग टू बी मॅप्ड असा ऑप्शन असेल मोबाईल मध्ये, तो आपण पाहू शकता. इथं आपण टोटल अमाऊंट पाहू शकता. डिटेल्स व्हेरीफाय करण्यासाठी आपण इनव्हॉइस ब्रेकडाऊन वरती क्लिक करू शकता इथं 25 आयटम्स वरती आणि इथं आपण सर्व डिटेल्स चेक करू शकता. एक्स्ट्रा चार्जेस, ऍडजस्टमेंट अमाऊंट आपण हे करून सर्व गोष्टी व्यवस्थित चेक करून आपण सबमिट करू शकता. इथं क्वांटिटी, फ्री आणि स्कीम अमाऊंट सुद्धा आपण व्यवस्थित चेक करून ऍड करून द्यायचे आणि सिम्पली सेव्ह करायचं तुमचं इनव्हॉइस.